आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आहेत. सर, महिला IPS अधिकाऱ्याचा जो काय अवमान झाला या प्रकरणी संपूर्ण राज्यात अजित पवार साहेबांवर टीकेची झोड उठलेली आहे. मात्र आपल्या पक्षाचे रोहित पवार यांनी त्याची पाठराखण घेतली. याचा काही राजकीय अर्थ घ्यायचा नाही. रोहित पवारांनी सांगताना अजितदादांचा, आम्ही पण इतके वर्ष त्यांच्याबरोबर काम करत होतो, त्यांच्या स्वभावाचा त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. अजितदादा कार्यकर्ता असो, अधिकारी असो, त्यांच्या शब्दामध्ये धाक असतो, बोलण्याची एक वेगळी ढब आहे. आता त्याचा व्हायरल झाल्यानंतर अर्थ काय काढला याला महत्त्व आलेलं आहे. आणि ते करत असताना रोहित पवारांनी केलेलं जे स्टेटमेंट आहे त्यांचं एवढंच म्हणणं होतं की अजितदादा अधिकाऱ्यांबद्दल फार चांगली भूमिका घेत आहेत, त्याला वेगळा अर्थ घेऊ नये. फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे की निदान एखाद्या कार्यकर्त्याने हा विषय सांगितल्यानंतर त्या विषयाच्या संदर्भातलं गांभीर्य बघून अजितदादाने ते वक्तव्य केलं असेल. आता IPS अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेल्या स्टेटमेंट नंतर काही लोकांनी त्यावर लगेच त्यांची नियुक्ती कशी झाली याच्यावर बोलणं योग्य नाही. आणि एक वातावरण चालू असताना दुसऱ्या वातावरणात फोडणी देणं योग्य नाही. मला वाटतं की ते तेवढे राजकारणात अनुभव असलेला अजितदादा निश्चित विचार करतील. आणि झालेली घटना असेल त्याबद्दल त्यांनी पण सांगितलेलं आहे की मी सांगण्याच्या कार्यकर्त्यांच्या ह्याच्यावर सांगितलं, माझा उद्देश तसा नव्हता. मला वाटतं की आता ते प्रकरण त्यांनी सांगितलं, मी काही समर्थन करत नाही. IPS अधिकारी जो आहे त्या IPS अधिकारी IAS ऑफिसर वगैरे आहे यांच्या बाबतीमध्ये जर त्यांना चांगल्या प्रकारे नवीन अधिकारी फार कार्य करण्याच्या समती उमेदीतून आलेले आहे, त्यांना बरोबर घेऊन जर विश्वासाने काम केलं तर ते काम करतील. सर, आपल्या भारताच्या सभोवताली जे देश आहेत, छोटे छोटे देश, या देशामध्ये क्रांती होऊन सत्ता परिवर्तन होत आहे. मोठ्या मोठ्या क्रांती झाल्यात. बांगलादेशात क्रांती, अलीकडेच आता काल नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती होऊन पंतप्रधानांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला. आपल्या देशावर याचा काय परिणाम? असं आहे की ज्या देशांना आपल्या देशाने स्वातंत्र्य केलं ते देश आपल्याबरोबर नव्हते. आता या सध्याच्या युगामध्ये तिथे क्रांती झालेली आहे. इथेच नव्हे तर जगामध्ये अशा प्रकारच्या क्रांत्या बऱ्याच झालेल्या आहेत. मी असं म्हणणार ना हिंसक क्रांती. त्या देशामध्ये महात्मा गांधींनी अहिंसेची क्रांती केली होती. मला वाटतं की हा संदेश आहे की लोकशाही ही टिकली पाहिजे. जर हुकुमशाहीच्या पद्धतीने लोकशाहीवर लादण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू त्याचा उद्रेक होतो. मला वाटतं हा संदेश भारताला सुद्धा आहे की आज ज्या पद्धतीने या देशात आणि राज्यात ज्या पद्धतीने ह्यामध्ये सरकारचे काही उपक्रम, काही कायदे हे आणले जात आहेत जे लोकशाहीला घातक आहे, व्यक्ती स्वातंत्र्याला घातक आहे. आणि अशा पद्धतीने व्यक्ती स्वातंत्र्याला जेवढा गडांतर येतं तेव्हा नेपाळमध्ये क्रांती झाली. तशा प्रकारची लोकशाहीची क्रांती भारतात होऊ नये याची काळजी सत्ताधाऱ्यांनी घ्यावी. नाहीतर 100% असंतोष ज्यावेळेला ज्वाला बनतो त्यावेळेला त्याचा निश्चितपणाने परिणाम होतो. आणि तशी क्रांती भारतात होऊ नये एवढीच आमची विनंती आहे. आत्ताच सगळ्यांनी त्याचा बोध घ्यावा, नाहीतर ही क्रांती अटळ आहे. तर नक्कीच हे होते प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब. नेपाळमध्ये झालेली क्रांती भारतात होऊ नये याची काळजी सत्ताधाऱ्यांनी घ्यावी असा इशाराही त्यांनी दिलेला आहे. कॅमेरामन शांताराम सह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.